नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 13वा दिवस. तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे 90 दिवस रोज ब्लॉग टाकणं आहे. तर त्याचा आज आहे 13वा दिवस. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर आता आपण चाललं आहे आपल्या टरबूजाच्या वावरामध्ये. तर पुढे ब्लॉग नक्की बघा. हस एकदा माग थांब. गाडी दे तरी गाडी दे नंतर. हस एकदा. रामावर पाय राम. इकडं पाय ना. हस एकदा. काहून मारती वा. दे 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 दे. ती खाली टाकली, ती खाली खाली ती खाली पडली त्या पायाजवळ. हे काय दोन्ही बी ना. एकदा हस एकदा हस एकदा. आंधी हस मी देत नाही मग. हस एकदा मग हस एकदा. सोडून हे बाई इथं फेक तुम्ही. इकडं बाई इकडं हस एकदा. हस हसले भारी हसतो तू. हस एकदा आंधी. नाही तर मी देत नाही मग. नाही 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 मी बी देत नाही मी. मी देत नाही ना. हस एकदा दमनवा. हस एकदा असं. पाय पडतो का? पाय पडतो. थांबा चप्पल काढतो मी. चप्पल काढतो मग. हस एकदा. इकडं बाय इकडं. हस एकदा चांगला. इकडे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला क्लासहून यायला थोडा उशीर झाला, त्यामुळे ब्लॉग उशिरा सुरू होते. आता वाजले 5 संध्याकाळचे. आणि इकडच्या साईडले आपले स्प्रिंकलर चालू आहे. आणि इथं आपले टरबूज. आजचे टरबूज पाहू शकता तुम्ही. 3 पानावर या लागले आता सगळंच. काही 2 पानावर आहे आणि काही 3रा फुट लागले. आता आपण एकदा लाईट चालू करून घेऊ. जे की आपण इथं लावले ते लाईट चालू करून घेऊ आणि नंतर स्प्रिंकलर पाहायला वर जाऊ. तर लाईटाचं स्विच आहे ते आपल्याला ऑन करायचं आहे. ते की इथं आहे चिचा खाली. इथं आहे ज्या की त्या कलमी ज्या पेरूच्या ज्या वाळल्या लावल्याच्या नंतर ज्या शिलकल्या नाही त्या ठिकाणी लावासाठी. तर आपण घेऊ एकदा लाईट ऑन करून. हे बघा लाईट लागली. तिथं एक आहे आणि इकडच्या साईडला 2 आहे. आणि इकडे आपली मोटर चालू आहे. तिकडं स्प्रिंकलर चालू आहे. ही मोटर तिकडच्या एरियामध्ये चालू आहे म्हणून स्प्रिंकलर पाणी भेटते स्प्रिंकलर. आणि हे पण रोप मस्त दिसायला लागलं आता. हे कशाचं तुम्ही कॅरेटमध्ये लावलं होतं. ज्या ठिकाणी रोप उगलं नाही त्या ठिकाणी लावासाठी. तर इथं बघा तुम्ही उगलं नाही आणि इथं पण नाही उगलं. इथं उगलं आहे त्या ठिकाणी लावायसाठी असं हे कॅरेटमध्ये रोप लावलं आहे. आणि इकडं आपण त्या काल पिवळ्या पाट्या लावल्या होत्या मच्छरासाठी, जेणेकरून ती मच्छर त्याला चिटकतील. आणि इकडच्या वरच्या साईडला आपला गहू, त्यामध्ये स्प्रिंकलर लावली. हे बघा इकडच्या साईडला आपला गहू आणि इकडून जागा सुटलेली तिकडच्या साईडचं भिजवून झालं आहे पूर्ण. आणि इकडं तर मित्रांनो इकडे स्प्रिंकलर चालू आहे आणि लाईट पण घेतले चालू करून. आता दिवस माळवाचा टाईम झाला आहे
त्यामुळे थोडं इकडं थांबलं लागतंय आणि इथं दुपट करून द्यायला लागतंय आणि इथं पण एका ठिकाणी 2 ठिकाणी दुपट करून द्यायला लागतंय. आणि इकडच्या खालच्या साईडचे लय आपले संत्र, त्या संत्र्याला संध्याकाळच्या पारी थोडं थांबलं लागतं इथं आणि दुपट करून द्यायला लागतंय. ती धुई आहे जी टरबुजावर पडती, त्यामुळे इथं दुपट करून लागतंय. आता इकडं लाईट पण घेतली चाली करून आणि आता चाललो आपण कोठ्यावर. इकडं काल परवाच संत्र भिजवले, त्यामुळे आता इकडची जी मोटर आहे ती वरच्या साईडला चालली आहे. आणि इकडे लसूण जो की आपण आत्ता मागं भिजवला होता, मागच्या ब्लॉगमध्ये टाकला होता. आणि इकडे आता संत्रा आले, संत्र पण येले. आता 2-4 दिवसातच त्याची तोडायला चाली करणार आहे ती. हे बघा इकडे पाणी काही झाडाला येईल नाही पतले आणि काही याला चांगले दाट येले. हे बघा या झाडाला काहीच नाही आणि इकडच्या झाडाला बघा किती येईल. त्यामुळं काही झाडाला दाट आहे, काही झाडाला पतली. हे पूर्ण पिकले आणि काही झाडाचे हिरवे आहेत. हे बघा हे पूर्ण पिवळे झाले आणि हे पण थोडे हिरवे आहेत काही. आता जाऊ आपण कोठ्यावर, भेटू तुम्हाला. आता चाललो आपण इकडच्या साईडला आपला कोठा, चाललो कोठ्यावर, भेटू तुम्हाला कोठ्यावर गेल्यावर. बापा रे बूट आणि तीन बाप्पा जोरावर. अरे कार बर आपला आज धर काय घंटा काम नाही झालं. कस काय पेटवर काय आहे का गेला कोण आहे ते अंडी वास पेटो. मैं कैमरा मैन हूँ इसलिए मैं ऐसे छोटे मोटे काम नहीं करता. अरे पेटो रे बाईला वाळेले ना. हाँ आता बिबट्या येत नाही, कट कर ला. हमने अभी इसी वक्त बिबटे के लिए आग जलाई. हम बिट्या खिसे में लेकर घूमेंगे. हाँ बस दिसला ना आता पळशील तू. चालेल म्हणून मी बोलणार आहे. बिबट्या भाऊचं शिंदीत आगमन तो पाहिला का? अरे रात्रंदिवस इकडे तिकडे लोक चाटा आणते तरी काही बी आला असं पाहिल्याशिवाय हे नाही करायचं. नाही पण त्या माणसं रामला नाही गेला. कुत्रे गित्रे हे ते खाल्ले त्याला खायला भेटल्यावर ते कशाला कारण आमला. आज एक पण आहे ना यार, कसं माहितीये का, माणसाची पाठ देते की तू माव इधर से ऐसा जाऊंगे भी आप संतरा ज्वारातून खाली तिरपे जाएंगे ऐसे पराठे से. टरबूज खाल बोलव सर ना आम्हाला. टरबूज मी लावले ते आणि तुला खाल बोलवायचं का? लावले कोण मग मला खाल बोलव सर ना. वा वा बोलू ना. पाण्याचा आवाज कसा काय राहिला इकडं? बिबट्या काय काय बोलू ना. इकडे ना इथं रोप पाहून एकदा ते तिकडं कुठे तरपड राहिला. मग जुने ब्लॉक पाहिजे तू. जुने म्हणजे आता 15 दिवस तर झाले. 15 आणि आजचा 13वा दिवस आहे ब्लॉकचा. बरं टरबुजाचा लागवडीच्या वेळेस काहीतरी करायला होता, काहीच करायला नव्हता.
बेड पाड. तर मित्रांनो आता कोटं गिटं घेतलं लावून आणि आता चाललो आहे घरी. तर आजच्या ब्लॉगला त्या ठिकाणी एंड करू. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बोल्या तेवढं येत तुला ते बंद कर म्हटलं.